सांगू माझी तू केली गोवर्धन राणी तिला शोधताना सांगली जळली सर्वस्वमानी। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। पण तो आपल्या घरीचा वाकड्या अजून आला नाही बघ। अरे पण तो वाकड्या तुझ्या मागोमाग होता ना, मागोमाग होता, कुठे गेला काय माहित नाही। अरे म्हणजे हात तरी मार बघ। बरं ठीक आहे। अरे वाकड्या, अरे वाकड्या, अरे टाळे काय, अरे ये लवकर, अरे कशाला, ये लवकर, मज्जा आहे मज्जा। अरे कटली, हे दैतूत खायला मिळतंय, काय म्हणतोस काय, तेव्हा आलो हा। सांगू माझी चूक केली गोवर्धन राणी तिला शोधताना सांजही ढळली विचार फक्त मानी नाही काही सुच हिला शोध कुठं फिरते कुठेही Bye.
अरे ह्यो म्हणजे काय काय शपथ नाही तुला अरे नाही समजलं अगं आल्यानं 5-50 लोकांना इन्शुरी चालू 5-50 लोकांनी 5-50 तो लाल फेट्यावाले मामा दिसतात ना तुला चष्मेवाले अरे फटकीने त्यांना यायचं म्हणतात हाय 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 कुठे आहे आता जर ते विचारलं तर फटकी म्हणतात कुठं तर माहिती नाही काय हाय म्हणतात फटक्याला माहिती अरे मला हे तू अरे नाही समजलं माझी 2 शिंगाची काळी कपिला काय कुठे घेतली का अरे तुझी काळी कपिला काय होय ती काय मला माहित नाही मग? पण तुझी पांढरी तांबडी इकडे आहे बघ तुला फटकी आली मिळाला असता मला वाल्यात गेलो दूध काढायचा टाइम झाला म्हणून आता अरे आता काढीन ना मी सकाळी काढली तुला काय करायचंय कधी पण का मिळालाच नाही का अरे फटके निघले चिपल्या टाकाय बसले पटकन दूध काढून घेतो मी येलो नाही ते सावकाश काय हा त्याला भात जास्त राहिलाय नाही 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 बटाटे मग खाल्ला नाही याला खाणार बटाटे नाही कालू दे ठुद्या आज बघ अरे लाट मारी कशी मारी मी याला आता माझी काम अरे पण ही काय वेळ आहे दूध काढायची दूध काढून घेतो मी लोकांच्या पाणी भरली तुम्हाला काय करायचं आहे तर लोकांचं पाणी लावून दूध काढ मला आता दूध काढून घेतो तुला इथे यायला उशीर करा अरे इथे उशीर झाला म्हणजे काय सांगू तुला काय सांगतो? अरे फटकेली पहिला मला जेवला होता कोण एवढा आता मध्ये येता बघ एवढा होता हा जेवला होता आता मला जेवला पण कोण कोण म्हणजे तुला माहिती नाही कोण? अरे माझा फोन तुझा पोर अरे म्हणजे काय पहिला एवढा होता पहिला जेवला होता आता एवढा झाला आता जेवला झालाय हा अरे बायको काय म्हणली माहितीये काय म्हणली? अवा खेळा पुतर दिली नेऊन टाका कुठं तरी नेऊन टाका अरे या लोकांना देव देव करून व्हायचं तुला जायला टाकतोय तुझ्या तोंडाला लागला वनवान आहे का अरे मी याला आता कुठं तरी नेऊन टाका म्हणजे छालत नेऊन टाका असं बोल अशा बोल म्हणजे तू ऐकशील जावा ना सांगशील तेव्हा ना सांगशील जावा म्हणजे तू फुला ऐकशील जावा ना बोल मग अरे फटकेले असं करता करता माझ्या फलग्याला होता असं निघवला होता तसा निघवला होता तसा निघवला छालत नेऊन बसवला हा आणि फटकेली पहिला ताज कोणाचा कोणचा बाई निघूनचा बाई नुनचा हा आता माझ्या फलग्याला सवय आहे मोठ्या माणसाला आलो तुला कळत नाही माझा वर्ग हा मान सन्मानाने बोलवतो म्हणजे काय अलग पण मी याला आता हेलं काय झाली अरे मी याला पहिला घेऊन का वनवाई पाहिजे तर मी याला काल पाटली लागा अरे बघा बाईनी तर पहिला तास बाईनी काय विचारला नाही काय विचारलं नाही का कुठे जातोय फटके आली नाही बाईनीचा नागरी शासनाचा पहिला तास नागरी शासनाचा पहिला तास माझ्या पोलग्याला काय म्हणाल्या काय म्हणाल्या अरे बाब्या अरे बाबे हा पण तुझ्या पोरे नाव बाब्या बाब्या नाही माझ्या पोलग्याचं नाव मी येलो नाही बरोबर रागाला म्हणाल्या लाला माझ्या फिरमान म्हणल्या अरे बाब्या लक्षात तळाला जाणे म्हणजे काय रसा तळाला जाणे म्हणजे काय हा पोरग्यानं काय सांगितलं माझ्या पोलग्यानं काय सांगितलं माहिती काय काय सांगितलं बहिणीनो लक्षात तळाला जाणे म्हणजे मतनवरती आहे मी माझा पोलगा उचल रसा तळाला जाणे म्हणजे मटन वर येणे बरं बाई तिथे थांबलेली नाही म्हणजे हळद काढली त्या पोरग्यानं कोणती अरे लोकांच्या हलत काढण्या चुकवीत नाही कोणाची पाचवी चुकीत नाही कोणाचा बालसा चुकीत नाही अला सगळ्या कामाधंद्यालाच हा माझा पोलगा काढली असतो बोला बाईनं तिथे थांबले नाही अल्पशास्त्राला घुसल्या अल्पशास्त्राला घुसल्या बाईने काय म्हणल्या का माझ्या पोलग्याला काय म्हणल्या अरे बाब्या अरे बाब्या न्यायालयात न्यायालयात गांधींचा फोटो गांधीचा फोटो कशाला लावता कशाला लावता बाईनं पण हेच विचार आहे माझ्या पोलग्याला काय विचार माझ्या पोलगा काय सांगितलं काय सांगितलं? बाईनो हा. न्यायालयात हा गांधींचा फोटो हा शिलाला लावतात काय मेला तुझा पोरगा आला मेलाच नाही तर आलं वेळ चालवून घेतला बरोबर वेळेला केलं आणि उपासाला रचालं लागता आलं मेलात नसलत ना तर अक्क खाऊन
बरं हे बाई म्हणून तिथे थांबल्या अशी उत्तर माझ्या पोरग्यान दिल्यावर बाई म्हणून थांबल्या बोलून गुलजींचा दास गुरुजींचा दास गुलजी 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 आलं आणि माझ्या पोरग्याला पहिला दिवस माझ्या पोरग्याला नाव विचारलं आणि काय माझ्या पोरग्याने सांगितलं बबन सकाराम धोनीराम बाबा सकाराम धोडीरा असं काहीतरी चिकटवून द्याला नाही माझ्या पोरग्याला मास्तरांनी काय प्रश्न विचारला नाही काय गुलजी म्हणलं हलो बाब्या अरे बाब्या हा माझ्या पोरग्याला बाब्यात म्हणतात लाला म्हणलं हलो बाब्या तुझा जन्म कधी झाला तुझा जन्म कधी झाला कधी झाला माझ्या पोरग्याने सांगितलं गुलजीनू माझा जन्म का नाही बुधवारी झाला अरे झाला आता बघ माझ्या गुलजींना माझा पोरगा नवीन बरं म्हणून माझ्या पोरग्याला पण गुलजी नवीन म्हणून पोरग्यान काय म्हणला काय गुलजीनू तुम्ही मला विचारलं का नाही आता मी पण विचारतो काय आता तुम्ही माझा जन्म कधी झाला विचारलं मग तुमचा जन्म कधी झाला तुम्ही मला सांगा बरं गुरुजींना उलट प्रश्न तो काय माझ्या पोरग्याला कमी समजतोच का काय अरे पोरगा कोणाचा आहे तुझा कान पातकीन फोलून भगवानचा दोघांचा त्याला का काय बरोबर हे माझ्या पोरग्याला असं गुलजीला म्हणला गुलजी काय म्हणलाय अरे बाबा माझा जन्म लाईव्ह आली झाला बरोबर साधाला असं याच्या घाशात काय हलकू लागलाय अरे असं म्हणल्यावर माझा पोरगा काय म्हणला माहिती काय म्हणला? गुलजीनू तुम्ही खोटा असून तुझा शिक्षक असून तो खोटं बोलता बाय खोटं असून तुझा काय नाही शिक्षक असून तो खोटं बोलता अरे शिक्षक नाही शिक्षक शिक्षक माझ्या पोरग्याला छवयाची लोबले त्याची असं म्हणले बोलून शिक्षक काय म्हणले गुलजी काय म्हणले माहिती काय अरे बाबा असं काले असं काय असं काले म्हणले बोलून माझा पोरगा म्हणला का माहिती काय गुलजीनू लायवाली का नाही छाडला सुट्टी असते का नाही सुट्टी असते तुझा पोरगा धडकुना असं केलं बोल गुलजी काय म्हणले काय म्हणले बबन तुला माझ्या पॅन्टीचा पत्ता काढून मारी पॅन्टीचा पट्टा करून माडी पत्ता काढून मारी म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं? गुलजीनू तुम्ही पत्ता काढूच शकत नाही का कारण की असंच म्हणलं का माझा पोरगा म्हणला गुलजीनू तुम्ही पत्ता काढला तर पॅन खाली बोलेल ते सगळं जाऊ दे हा देवबाबा काय म्हणताय आता बापू शिकला का चाळीला देवबाबा काय म्हणताय देव बाप्पा देवांचे काय म्हणताय आपण आज कोणता तरी खेळ खेळूया आई छप्पत एवढ्या रात्रीचा आणि कोणता खेळ खेळूया एक गोट्याने खेळूया हॅलो मी यालाच खेळणार गोती आणि एकुदी गोती जर त्या बालक्यान जर गोतीचा नेम धरून मारला तर याला मरून नाही जायचं. मला गोत्यांचा खेळ खेळता येतो हो कोणता तुला माहिती मी यालाच खेळणार विटी दांडू मला हाता पायाचा तुंतून सगळ्याच झालंय आणि मी याला म्हणतो विटी दांडू खेळ एवढे लाटले विटी दांडू जर खेळतात विटी दांडू खेळायची ना अरे जर का विटी जर एखाद्या पालसावात गेली लोकांच्या तर करायचं काय विटी नाही करायची मला एकच खेळ खेळता येतो कोणता चेंडूबळी चेंडूपळी जमाय त्याला विचार चेंडूनी फळी देणार आहे का वेगळा आहे आचल कशी काय तुझ्या येतं नाही काय नाही चपत ना तुला जीवाला वामला मामला गलत नसताना राहिलाय गलत नसताना तुझा आणि चेंडू माझ्याकडे आहे फक्त नेम दाबा याला टकी मुस्काट फोन काय झालं काय झालं याला काय आवडीला तुला चेंडू पहिले खेळता येत नाही मारल्या कशाला ही बघ चेंडू हा चेंडू थांब तुझ्या थांब हे तुझ्या हे काय फली आणि हे चेंडू ना आणि या भो तुझ्या वापसाचा लावलाय देव बाप्पा आधी खेळ घेऊ बाबा तुझे सोयीचं खेळा चौकात शिकलं खेळा काय बाबू चकमा मागं खेळ का त्यांच्या चष्म्यावर चेंडू बांधला याला ह्या लाटणीचा नमन बघायची वांटी झाली तू खेळतोस का नाही मी याला खेळणार चेंडू बोली असं हो असं तुझ्या आईच्या हा बाबाला लोकांची दाखवूया आता तू सोयचं मग तू सोयचं म्हणजे काय मी याला सगळ्या मॅची खेळतो
तुला मीच ठेवतो थांब स्वाद मारतो असं इकडे हे काय याला आता मासे चालायचे बंद झाले आता लोकांच्या भाजावले आले हे बाबू तुझे का दाल बिलाय मोठा दाल मेला आणून दे मेला ना दाल आणि चाबला कशा पगार लावला चाबला अरे जर का असा कट लागून जर चेंडूच्या घाशात गेला ना तर मेला हिथं अडकून जाया म्हणून जाते तुझ्या एक कप्पी 2 कप्पी आणि 3 कप्पी सांगा नाही तर मला मारता येत नाही काय टाके एवढं समोर लागला तरी कसा काय काय लागला बॉल लागला अरे मी याला आता बॉल नव्हे मला भूक लागली मला वाटलं बॉल लागला देव बाप्पा पेंड्याला भूक लागली चोरी करायची लोकांच्या पोली बघायला हवं त्याची आणि मेळा म्हणतो चोरी करा मी नाही ना चोरी कशी करायची चोरी एका पायात नांगला असलो का नाही आणि तुला सांगतो ऐकून घे चोरी कशी करायची मी सगळं माझ्या मागण्या यायचो मी जराचा वाईट फुगवतो त्या पोरग्याला समजलं का नाही म्हणला तुम्ही सगळे माझ्या मागण्या मी जरासा फुगवतो अच्छा तू फुगवतो मग तुझी काय वाचा गेले ठीक आहे छान मी याला नाही तर तुला ह्याला समजत नसेल ना काय आलो नको का मग तुझ्या माझ्या